सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी विशेष टवाळखोर विरोधी मोहीम राबवण्यात आली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका कवाद, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पाटील यांच्यासह डीबी पथक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। या मोहिमेसाठी पंचवटी, सरकारवाडा, मुंबई नाका, आडगाव, मसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी तसंच डीबी स्टाफ तसंच दामिनी पथकाची मदत घेण्यात आली। सर्वांना आवश्यक सूचना देऊन विविध भागात पथके रवाना करण्यात आली। शिवाजीनगर, गंगापूर गाव, महात्मानगर, आनंदवल्ली, कॉलेज रोड आणि डीके नगर परिसरात सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली। सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद वावरणाऱ्या आणि नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यात आलंय। या संयुक्त कारवाईत एकूण 70 टवाळखोरांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं। त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 112 आणि 117 अन्वये कारवाई करण्यात आली। कारवाईनंतर संबंधितांना समज देऊन सोडण्यात आलं। अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।